महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेने 3200 कोटींचा निधी दिलाय। सांगली महापालिका क्षेत्रात 600 कोटींचा आराखडा तयार केलाय। मात्र यातून नाले व गटारी बांधल्या जाणार आहेत, त्यामुळे महापूर कसा नियंत्रणात येणार, हा आराखडा चुकीचा आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे। ते म्हणाले, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा अभ्यास करून जागतिक बँकेने राज्य शासनाला 3200 कोटींचा निधी दिलाय। या निधीतून सांगली महापालिकेला 600 कोटी रुपये मिळाले, त्याची निविदा प्रक्रिया देखील सुरू आहे। राज्य शासनाकडून हे काम केलं जाणार आहे। त्यासाठी सांगली व मिरज शहरातील गटारी नाले बांधण्यासह किरकोळ कामे करण्यात येणार आहेत। यासाठी नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे, पण महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्यावर आरसीसी बांधकाम करून महापूर कसा नियंत्रणात येणार याचे प्रश्न अद्याप उलगडले नाहीत। नाले बांधकाम आणि महापुराचा काय संबंध, असा सवाल विशाल पाटील यांनी केलाय। महापूर थांबवायचा असेल तर जागतिक बँकेने चुकीचा निधी खर्च करू नये। महापूर थांबवण्यासाठी ज्या उपाययोजना करता येतील त्यासाठी निधी खर्च करावा। गटारी बांधून पूर नियंत्रणात येणार आहे, त्यापेक्षा शेरी नाल्याचा प्रश्न या निधीतून सोडवला असता तर कधी पण चांगलं झालं असतं। महापुराच्या काळात शेरी नाल्याचं पाणी कृष्णा नदीत मिसळतं। 600 कोटींपैकी 25 कोटींचा निधी शेरी नाल्याच्या बंधारासाठी उंची वाढवण्यासाठी खर्च केला असता तर नदीचं प्रदूषण देखील बंद झालंय, पण याकडे लक्ष दिलं गेलं नाही। या विरोधात आता मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं। पैसे आहेत, कदाचित महापालिकेचा एकंदरीत जी स्टाफ अवेलेबल असतो त्यांच्याकडे लोक अवेलेबल असतात, त्यांना वाटेल की जे पैसे येतील ते महापालिकेने वापरावेत। आणि महापालिकेला जर कोण 500-600 कोटी दिलं असतं आणि त्यांनी ते 500-600 कोटी शामराव नगर ह्या परिसरात होणारं साठणारं पाणी ते लवकर निघावं, किरकोळ पावसात जो पाणी साठते ते लवकर नदीला जावं, यासाठी वापरला असतो कोण चुकीचं म्हणणं नसतं। आलेला पैसा जो वापरला गेला आहे तो चांगल्या गोष्टीने वापरला गेला असं मला वाटते, पण हा पैसा ह्या कामासाठी आला नव्हता। हा पैसा आला होता 3200 कोटी पूर नियंत्रणासाठी। गटरी बांधून पूर नियंत्रित होत नाही। गटरी बांधून पुराचं किंवा पावसाचं आलेलं पाणी निचरा होऊन नदीत वाहून जाईल, पण नदीतच जर पूर असला तर ह्या गटरीतनं पाणी बाहेर जायचं सोडून उलट या गटरी मार्गे पाणी परत उलट सुद्धा यायची भीती आहे। त्या बाबतीत कुठे उपाययोजना दिसत नाही। नॉन रिटर्न वाल्व दिसत नाही, स्टॉर्म वॉटर ड्रेनसाठी पंपिंग स्टेशन दिसत नाही, रिटेनिंग वॉल दिसत नाहीये। हे जर आपल्याला माहित आहे की शेरी नाला दरवर्षी ब्रीच होतो आणि दरवर्षी 28-29 फुटाला शेरी नाल्याच्या बंधाऱ्यावरनं पाणी नदीचा आत वाहते आणि नसताना शेरी नाल्यावर फ्लो होऊन ते घाण पाणी नदीत जाते, हे माहीत असताना 600 कोटी मिळाल्यावर किमान 25-30 कोटी रुपये त्या शेरी नाल्याच्या बंधाराची उंची वाढवण्यासाठी जरी खर्च केला असता तरी किमान एक तरी काम पूर नियंत्रणासाठी केलं असं म्हणता आलं असतं। ते केलेलं नाही, हे दुर्दैव आहे। मी अजूनही महापालिका प्रशासनाला विनंती करतो की विमान ह्या टेंडर मधनं जर खरोखर टेंडर चांगलं केलं, स्पर्धात्मक केलं तर कदाचित ह्यात थोडीफार बचत होऊ शकेल। ह्यात जर बचत झाली तर त्या बचतीतून तिथे एखादा बंधारा बांधावा, मोठा बांधावा, जेणेकरून शेरी नाल्याचं पाणी नदीत जाऊ नये आणि नदीचं पाणी हे शेरी नाल्यात येऊ नये।